एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेचे सचिव राहुल कनाल यांनी वकिलामार्फत संजय राऊत यांना नोटीस पाठवलेली आहे। संजय राऊत यांनी केलेल्या खोट्या आरोपांबद्दल माफी मागावी म्हणून ही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याचंही कळतंय। तर राहुल कनाल यांनी आता वकिलांमार्फत संजय राऊत यांना ही नोटीस पाठवलेली आहे। खिचडी घोटाळ्या प्रकरणी राऊतांनी जे आरोप केलेले होते त्या आरोपांनंतर हे आरोप खोटे आहेत आणि त्या आरोपांवरून आता राऊतांनी माफी मागावी यासाठी आता राहुल कनाल यांनी ही नोटीस पाठवलेली आहे। तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेत। पंकज, खिचडी घोटाळ्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। संजय राऊतांनी काही आरोप केलेत, राहुल कनाल यांनी काही आरोप केलेत। आता थेट राहुल कनाल यांनी राऊतांना नोटीस पाठवली आहे, काय माहिती आहे? राहुल कनाल यांनी आपल्या वकिलांमार्फत संजय राऊतांना नोटीस पाठवली आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल, बदनामीकारक वक्तव्याबद्दल माफी मागावी असं त्यांनी त्याच्याकडे मागणी केली। जर का राहुल कनाल यांनी पुढे जे म्हटलेलं आहे की त्यांनी माफी मागितली नाही संजय राऊतांनी, तर उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुद्धा जी आहे ती करत आहेत। त्यामुळे संजय राऊत विरुद्ध राहुल कनाल हा वाद आता वाढताना दिसतोय, चिघळताना दिसतोय आणि कदाचित येणाऱ्या काळात हा वाद कोर्टातही जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे। नक्कीच पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आता हा खिचडी घोटाळ्याचा वाद कोर्टापर्यंत जाण्याची शक्यता आहे, कारण आता संजय राऊत यांना राहुल कनाल यांनी नोटीस पाठवली आहे।